तुझ्यात हरवले मी भाग 15. टिंग टॉंग. दाराची घंटी वाजली. दोघांचीही नजर एकाच वेळी दरवाजाकडे वळली. मी बघतो असं म्हणत आदित्य उठला. तो दरवाजाकडे निघून गेला. सायली मात्र जागेवरच बसून राहिली. तिची नजर अजूनही स्वतःच्या हातावर होती, ज्या हातावर काही क्षणापूर्वी आदित्यचा स्पर्श झाला होता. तिने तो हात दुसऱ्या हातात घेतला, नकळत हलकेच दाबला, जणू त्या स्पर्शाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान आदित्यने दरवाजा उघडला. समोर हरीशजी उभे होते. त्यांना पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. हरीशजी, आता कसं वाटतंय साहेब? हरीशजीने काळजीने विचारलं. खूप बरं वाटतंय, आदित्य हसत म्हणाला. या ना आत. दार पूर्ण उघडताच हरीशजी पुढे आले. त्यांच्या मागे कविताताई उभ्या होत्या. पण पुढच्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. आदित्य अचानक पुढे झाला आणि त्याने हरीशजींना घट्ट मिठी मारली. हरीशजी अक्षरशः थक्क झाले. त्यांना काही क्षण कळलंच नाही की काय घडलं. कविताताईचेही डोळे विस्पारले. तेवढ्यात सायलीसुद्धा तिथे आली. समोरचं दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटलं. हरीशजी अजूनही आश्चर्यचकित उभे होते. आदित्य काही क्षण त्यांना मिठी मारून तसाच उभा राहिला. मग हळूहळू मागे सरकत म्हणाला, धन्यवाद. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. मनापासून धन्यवाद. हरीशजी काही बोलणार इतक्यात आदित्य पुन्हा म्हणाला, माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. हरीशजी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. आदित्य पुढे म्हणाला, डॉक्टरांना आणणं, औषध घेऊन येणं, रात्रभर जागणं, माझी काळजी घेणं, माझे कपडे बदलणं, वेळोवेळी मला औषध देणं. त्याचा आवाज न कळत भरून आला. हे सगळं प्रत्येकजण करत नाही. खरंच मनापासून धन्यवाद. हरीशजींच्या डोळ्यातही आता ओलावा दाटून आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. कविताताई आणि सायलीही शांतपणे ते दृश्य पाहत होत्या. क्षणभर वातावरण भावूक झालं. मग आदित्यने तिघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, खरं सांगायचं तर मी तुमच्या तिघांचाही खूप आभारी आहे. त्या दिवशी तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं माहीत नाही. हे ऐकून हरीशजींनी हलकंसं हसत मान हलवली. पण पुढच्या क्षणी त्यांनी दोन्ही हात जोडले. साहेब, ते म्हणाले, हे आमचं कर्तव्य होतं. आणि खरं सांगायचं तर त्यांनी सायलीकडे पाहिलं. आम्ही इथे काम करतो, पण मॅडमनी कधीच आम्हाला नोकरांसारखी वागणूक दिली नाही. सायली लगेच अवघडली. हरीशजी पुढे म्हणाले, त्या आमच्यासोबत बसून चहा पितात, जेवतात, आमच्या सुखदुःखाची विचारपूस करतात आणि तुम्हीसुद्धा आमच्याशी नेहमी आदराने बोलता. त्यांच्या आवाजात कृतज्ञता होती. आजकाल अशी माणसं खूप कमी भेटतात. हे ऐकताच आदित्य आणि सायली एकमेकांकडे पाहून हलकेसे हसले. आजकाल अशी माणसं खूप कमी भेटतात. हरीशजींचं हे वाक्य संपताच काही क्षण तिथे शांत पसरली. त्यांच्या आवाजातील आपुलकी आणि कृतज्ञता स्पष्ट जाणवत होती. सायलीच्या चेहऱ्यावर संकोचपूर्ण हसू उमटलं. तिला स्वतःचं कौतुक ऐकायला कधीच आवडत नसे. हरीशजी, असं काही नाही. ती काही बोलणार इतक्यात हरीशजींनी पुन्हा हात जोडले. नाही मॅडम, हे खरं आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. कितीतरी ठिकाणी काम केलंय आम्ही, पण इतका मान, इतकं प्रेम आणि इतका आदर फार कमी लोकांकडून मिळतो. हे ऐकताच आदित्यने पटकन पुढे होऊन त्यांचे जोडलेले हात पकडले. त्या क्षणी सायलीनेही पुढे येत त्यांचा दुसरा हात धरला. हरीशजी आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागले. सायली शांतपणे म्हणाली, हरीशजी, कृपया पुन्हा कधी आमच्यासमोर हात जोडू नका. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. आम्हाला आशीर्वाद द्या, पण हात जोडू नका. तिच्या आवाजात आदर होता. आदित्यनेही लगेच मान डोलावली. हो, अगदी बरोबर, तो म्हणाला. आणि खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा तुमचंच जास्त कौतुक व्हायला हवं. मी तर त्या दिवशी अर्धबेशुद्ध होतो, पण तुम्ही आणि कविताताईंनी सगळं सांभाळलं. कविताताई हसल्या. अरे बाबा, आता किती वेळा धन्यवाद म्हणणार आहेस? त्या प्रेमाने म्हणाल्या. तुझी तब्येत बरी झाली हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आदित्य हसला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात हरीशजींना काहीतरी आठवलं. अरे हो, ते म्हणाले, हे घ्या. त्यांनी हातातील लिफाफा पुढे केला. आदित्यने तो घेतला. काय आहे? तुमचा रक्त तपासणीचा अहवाल. हे ऐकताच सायलीचं लक्ष लगेच त्या लिफाफाकडे गेलं. हरीशजी पुढे म्हणाले, मी प्रयोगशाळेत विचारलं होतं. ते म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. साधा ताप होता, मलेरिया नाही, व्हायरल फ्ल्यू नाही, सर्व अहवाल सामान्य आहेत. खरंच?
आदित्यच्या चेहऱ्यावर सुटकेचं हास्य उमटलं. देवाचे लाख लाख आभार, तो म्हणाला. सायलीनेही नकळत दीर्घश्वास सोडला. तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. गेल्या 2 दिवसापासून तिच्या मनात सतत एकच भीती होती. आता ती भीती दूर झाली होती. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरा भेटल्या आणि नकळत दोघंही हसले. त्या हास्यात समाधान होतं. काळजी संपल्याचा दिलासा होता. काही वेळानंतर हरीशजी म्हणाले, बरं, आता आम्ही निघतो. कविताताईंनीही मान डोलावली. हो, आता तुम्ही दोघांनीही विश्रांती घ्या. सायलीने त्यांना दारापर्यंत सोडलं. आदित्यने पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले. मग हरीशजी आणि कविताताई घराबाहेर पडले. दार बंद होताच घरात पुन्हा शांतता पसरली. सायली मागे वळली. आदित्य तिच्याकडेच पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव होते. काय झालं? सायलीने विचारलं. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, सायली, मला हरीशजी आणि कविताताईंना एक छान भेटवस्तू द्यायची आहे. सायलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मलाही तसंच वाटत होतं. दोघे हॉलमध्ये येऊन बसले. आदित्य पुढे म्हणाला, ते दोघं एकत्र असतील अशा दिवशी त्यांना जेवायला घेऊन जाऊ किंवा घरीच एखादं छान जेवण आयोजित करू आणि त्यानंतर त्यांना भेटवस्तू देऊ. सायलीने लगेच होकार दिला. छान कल्पना आहे. मग ती थोडी गंभीर होत म्हणाली, पण खर्च आपण दोघे अर्धा अर्धा करू. नाही, आदित्यने ताबडतोब नकार दिला. का? कारण ही माझी कल्पना आहे, म्हणून खर्चही मीच करेन. सायलीने भुवया उंचावल्या. असं काही नाही, मी सुद्धा त्यांची तेवढीच ऋणी आहे, म्हणून मीही माझा वाटा देणार. दोघांमध्ये काही मिनिट हलकीशी हुज्जत सुरू राहिली. शेवटी सायलीच्या हट्टापुढे आदित्यला माघार घ्यावी लागली आणि खर्च दोघांनी मिळून करण्याचं ठरवलं. त्यावर दोघंही समाधानाने हसले. खर्च दोघांनी मिळून करण्याचं ठरताच सायलीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. आदित्यने हसत मान हलवली. त्याला आधीपासूनच माहिती होतं की सायली एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती सहजासहजी मागे हटणारी नव्हती. ठीक आहे मॅडम, तो मिस्किलपणे म्हणाला. तुमचा हट्ट जिंकला. नेहमीच जिंकतो, सायलीनं अभिमानाने उत्तर दिलं. असं का? कारण मी नेहमी बरोबर असते. हे ऐकताच आदित्य हसू लागला. वा, आत्मविश्वास बघा जरा. त्याला आत्मविश्वास नाही म्हणत, सत्य म्हणतात. सायलीने खोटा रुबाब दाखवत उत्तर दिलं. दोघेही पुन्हा हसू लागले. काही वेळानंतर आदित्य म्हणाला, मग भेटवस्तू कधी द्यायची? सायली विचारात पडली. ऑनलाईन मागवू का? तिने सहज विचारलं. पण आदित्यने लगेच नकारार्थी मान हलवली. नको. का? कारण भेटवस्तू स्वतः जाऊन निवडण्यात वेगळीच मजा असते, तो म्हणाला. फोटो पाहून वस्तू मागवण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहून घेणं मला जास्त आवडतं. सायली त्याचं बोलणं ऐकत होती. खरं तर तिच्या मते ऑनलाईन मागवलं असतं तर वेळ आणि मेहनत दोन्ही वाचली असती. पण आदित्यच्या बोलण्यातही तथ्य होतं, विशेषतः जेव्हा भेटवस्तू मनापासून द्यायची असते. ठीक आहे, ती म्हणाली. मग मॉलमध्ये जाऊ शनिवारी? आदित्यने विचारलं. सायलीने पटकन हिशोब केला. हो, शनिवारी मला वेळ आहे. मग ठरलं. दोघांनी एकमेकांकडे पाहत हसून मान हलवली. काही क्षणांनी सायलीला अचानक काहीतरी आठवलं. अरे, ती म्हणाली, तुझा रक्त तपासणीचा अहवाल डॉक्टरांना पाठवायचा आहे. आदित्यने लगेच लिफाफा तिच्याकडे दिला. सायलीने अहवाल बाहेर काढला. मोबाईलने त्याचे फोटो काढले आणि डॉक्टरांना पाठवून दिले. त्याचबरोबर तिने फोनही लावला, पण बराच वेळ रिंग वाजवत राहिली. फोन कोणीही उचललेला नाही. बहुतेक व्यस्त असतील, ती म्हणाली. काही हरकत नाही, ते उत्तर देतील तेव्हा कळेल. आदित्यने सहज उत्तर दिलं. सायलीने मान हलवली. उत्तर आलं की मी तुला लगेच सांगते. ठीक आहे. अहवालाचा विषय संपल्यानंतर दोघे पुन्हा गप्पा मारू लागले. हळूहळू विषय रात्रीच्या जेवणावर आला. आज रात्री काय खाणार आहेस? सायलीने विचारलं. सूप आणि सलाड. आदित्यने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. सायलीने लगेच कपाळावर हात मारला. तू खरंच कंटाळवाणा आहेस. का बरं? कारण प्रत्येक वेळी तेच. ते आरोग्यासाठी चांगलं आहे, आदित्यने गंभीर चेहरा करत उत्तर दिलं. आणि चव नावाची सुद्धा काही गोष्ट असते, सायलीने प्रत्युत्तर दिलं. असते ना, म्हणून तर सूप घेतो. हे ऐकताच सायलीला हसू आवरलं नाही. तुझं काही खरं नाही. दोघे हसत असतानाच आदित्यची नजर टीव्हीकडे गेली. टीव्ही लावू का? त्याने विचारलं. लाव, सायली म्हणाली. पण एक अट आहे. काय? बातम्या नाही. आदित्यने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. का? कारण आज तू विश्रांती घेणार आहेस, ती ठामपणे म्हणाली. राजकारण, वादविवाद आणि ब्रेकिंग न्यूजपासून दूर. मग काय पाहायचं? चित्रपट. सायलीने रिमोट उचलत उत्तर दिलं. काही मिनिटात तिने एक हॉलिवूड ॲक्शन थ्रिलर चित्रपट लावला. आदित्यला फारसा पर्याय नव्हता. तो हसत तिच्या निर्णयाला मान्यता देऊन बसला.
चित्रपट सुरू झाला. दोघंही टी व्हीकडे पाहू लागले. मात्र चित्रपट पाहताना सायली अधूनमधून स्वयंपाकघरात जाऊन सूपची तयारी करत होती. भाज्या चिरणं, साहित्य काढणं, मसाले तयार ठेवणं, सगळं काम ती हळूहळू करत होती. आदित्य शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. तो अधूनमधून तिच्या मागे स्वयंपाकघरात जाऊन मदत करू लागला. कधी भाज्या धुवायचा, कधी भांडी काढून द्यायचा, कधी तिच्या सांगण्यावरून साहित्य आणून द्यायचा आणि मग पुन्हा दोघं येऊन चित्रपट पाहू लागायचे. अशा गप्पा, हसू आणि छोट्या मोठ्या मदतीत वेळ कसा गेला ते त्यांनाही कळलं नाही. चित्रपट संपेपर्यंत रात्रीच्या जेवणाची जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झाली होती. टी व्ही बंद करत सायली उठली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. आदित्यही तिच्या मागोमाग उठला. ते पाहताच सायलीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. कुठे निघालास? तुझ्यासोबत, आदित्यने सहज उत्तर दिलं. सूप बनवायला मदत करतो. सायलीने दोन्ही हात कमरेवर ठेवले. नाही. का? कारण तू अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीस. अरे, आता मला काहीच त्रास नाही. तरीसुद्धा नाही, ती ठामपणे म्हणाली. आदित्य काही बोलणार इतक्यात तिने पुढे बोट दाखवत आदेश दिला. सरळ जाऊन सोप्यावर बस. सायली, एकही शब्द नाही. तिच्या आवाजातील कडकाई पाहून आदित्यने दोन्ही हात वर केले. ठीक आहे मॅडम, शहाणा मुलगा, सायली हसत म्हणाली. आदित्य परत हॉलमध्ये आला. मात्र 2 मिनिटातच त्याला कंटाळा आला. त्याची नजर खोलीवर फिरू लागली आणि तेव्हाच त्याचं लक्ष सजावटीकडे गेलं. काल त्याचा मैत्रीनिमित्त घर सजवलं गेलं होतं. फुगे, रंगीत पट्ट्या आणि इतर सजावटीच्या वस्तू अजूनही तशाच होत्या. तो उठला. स्वयंपाकघराच्या दारापाशी येऊन म्हणाला. सायली, मी सजावट काढून टाकू का? सायलीने काही क्षण विचार केला. मग म्हणाली, हो चालेल, पण काळजी घे. आज्ञा शिरसावंद्य, आदित्य हसत म्हणाला. सायलीने डोळे फिरवले आणि पुन्हा कामाला लागली. इकडे आदित्य शांतपणे सजावट काढू लागला. फुगे खाली उतरवणं, रिबीन गुंडाळणं, टेप काढणं, तो एक एक गोष्ट नीट करत होता. काम करता करता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कारण या सजावटीकडे पाहिलं की त्याला कालचा संपूर्ण दिवस आठवत होता. सायलीने केलेली धावपळ, तिची काळजी, तिचं हसणं आणि शेवटी झालेली त्यांची मैत्री, या सगळ्या आठवणी त्याच्या मनात पुन्हा जाग्या होत होत्या. दरम्यान स्वयंपाकघरात सायलीने सूप तयार करायला सुरुवात केली. आदित्यसाठी पौष्टिक भाजीचं सूप आणि त्यासोबतच ताजं सॅलड. पण स्वतःसाठी तिने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. आज अचानक तिचं नूडल्स खाण्याचं मन झालं होतं. म्हणून सूपसोबत तिने नूडल्स बनवायलाही सुरुवात केली. काही वेळाने स्वयंपाकघरातून दरवळणारा सुगंध संपूर्ण घरभर पसरला. आदित्य सजावटीचं काम संपवून पुन्हा तिकडे आला. वाह, तो म्हणाला, खूप छान सुगंध येतोय. अजून तयार झालेलं नाही, सायलीने उत्तर दिलं. पण सुगंधावरून तरी अप्रतिम वाटतंय. धन्यवाद, सायली नकळत म्हणाली. आणि पुढच्या क्षणी दोघं एकमेकांकडे पाहून हसू लागले. कारण पुन्हा एकदा धन्यवाद हा शब्द त्यांच्या चर्चेचा विषय बनला होता. बरं, सायली म्हणाली, तू सूप खाणारच आहेस? हो, पण नूडल्सही थोडे खायचे. आदित्यने लगेच नकारार्थी चेहरा केला. फक्त 2 घास. सायली, 2 घास? मी आजारी आहे. म्हणूनच, ती हसत म्हणाली. 2 घासांनी काही होणार नाही. आदित्यने पराभूत झाल्यासारखी मान हलवली. ठीक आहे, फक्त 2 घास. बघू, सायलीने मिश्किलपणे उत्तर दिलं. हे ऐकताच आदित्यने संशयाने तिच्याकडे पाहिलं. मला तुझं हे बघू अजिबात आवडलं नाही. सायली खडखडून हसू लागली. थोड्याच वेळात सगळं जेवण तयार झालं. तिने सूप, सॅलड आणि नूडल्स टेबलवर मांडले. दोघंही जेवायला बसले. आदित्यसमोर गरमागरम सूप होतं, तर सायलीसमोर नूडल्सची प्लेट. काही वेळ दोघं शांतपणे जेवत राहिले. मग सायलीने चमच्याभर नूडल्स उचलले आणि ते आदित्यकडे पुढे करत म्हणाली, घे. सायली, फक्त चाक. 2 घास. 1, 1.5. ठीक आहे. दोघे पुन्हा हसू लागले. शेवटी आदित्यने 2 चमचे नूडल्स खाल्ले आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे तर खरंच खूप छान आहेत, तो प्रामाणिकपणे म्हणाला. सायलीने भुवया उंचावल्या. म्हणजे आधी तुला वाटलं होतं की मी वाईट स्वयंपाक करते? नाही, आदित्य घाईघाईने म्हणाला. पण खरंच खूप चविष्ट आहेत. सायलीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. आदित्य मात्र तिच्याकडे पाहत विचारात पडला होता. आधुनिक विचारांची, आत्मविश्वासू आणि व्यस्त असणं आयुष्य जगणारी ही मुलगी, आणि तरीही इतका अप्रतिम स्वयंपाक. त्याला नेहमीच याचं आश्चर्य वाटायचं. पण आजवर तो हा प्रश्न तिला कधीच विचारू शकला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली होती. त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं आणि आदित्यने मनोमन ठरवलं, घाई करायची नाही. हळूहळू एक दिवस तो तिच्याबद्दलचे हे सारे प्रश्न तिलाच विचारेल आणि तिच्या आयुष्याबद्दल अजून बरंच काही जाणून घेईल. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.